आयुष्यभर जनतेसाठी काम वाटला आणि म्हणण्याचे फरक नाही करे त्याने आपला काळाची घेतली तर असं क्वचित मोठ्या नेते इतक्याबाबत होऊ शकतं. अशा या दोन नेत्याच्या जाण्यानं महाराष्ट्र बोलका झाला आहे. आम्ही सर्व कर्मचारी, आम्ही सर्व शिक्षक बांधव आणि विद्यार्थी मंत्री आम्ही ग्रामस्थ या त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, एक विनयशील श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांना 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मग 2 मिनिटं आपण एक उभा राहायचं सगळेजण उभा राहा. कळलं? एक साथ सावधान. एक साथ सावधान म्हणल्यावर हात सरळ, मान सरळ. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं काल अपघाती निधन झालेलं आहे आणि काल दिवसभर त्यांचं वेगवेगळ्या तपासण्या चालू होत्या, त्यामुळे काल काही अंत्यविधी होऊ शकलेला नाही. तरी त्यांचा अंत्यविधी आज 11 वाजता ठेवण्यात आलेला आहे बारामती या ठिकाणी. तरी एवढ्या मोठ्या माणसांचं जाणं आपल्या महाराष्ट्रासाठी फार म्हणजे हे झाले नुकसानकारक झालेलं आहे. कारण महाराष्ट्र राज्याचे ते विद्यमान उपमुख्यमंत्री होते आणि पुणे जिल्ह्याचे आपले पालकमंत्री होते. पालकमंत्री असताना सुद्धा जिल्ह्याकडे लक्ष त्यांचं होतं, परंतु आपल्या शाळाकडे खास लक्ष होतं. काल मी तुम्हाला सांगितलं की आपल्या शाळेमध्ये जे बांधकाम चालू आहे मॉडेल स्कूल ही संकल्पना त्यांचीच आहे. त्यांनी 303 शाळा पुणे जिल्ह्यातील मॉडेल स्कूल करण्याचं काम हाती घेतलं होतं. त्याचं उद्घाटन पण झालं. आपण आपल्या शाळेमध्ये देखील लाईव्ह कार्यक्रम आपण पाहिला होता TV आणि आपल्या शाळेतून शिंदे सर आणि क्षीरसागर मॅडम त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. नुसत्या 303च नाही तर दुसऱ्या 303 शाळा मॉडेल स्कूल करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं होतं. म्हणजे एकूण 606 शाळा सर्वांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं. परंतु त्यांचं काल प्रचारादरम्यान येत असताना विमान हे धोक्याच्या वातावरणामध्ये त्यांना नीट रस्ता सापडला नाही आणि त्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये जवळपास त्यांच्यासमोर आणखी 4 म्हणजे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर त्या निमित्तानं आपण काय करूया, आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. तर 2 मिनिटाकरता सर्वांनी मौन करायचं आहे, स्तब्ध उभं राहायचं आहे. एक साथ मौन सुरू. दो